श्री स्वामी समर्थ मंडळी. तर यावर्षीचा पाऊस अगदी खूपच हाहाकारच माजवतो आहे सगळीकडे. म्हणजे जसं की ऐकायला येतच आहे की मराठवाडा, विदर्भ म्हणजे नद्या अगदी ओसंडून वाहत आहेत. पाऊस म्हणजे हाहाकारच आहे, भयंकरच. आणि त्यात लोकांची घरं वाहून गेली आहेत, गुरं मेली आहेत, शेतजमीन असेल तर त्यातली माती वाहून गेली आहे. ऐकून खूप वाईट वाटतं हो, पण वाईट वाटून चालणार नाही. याच्यावर कायमस्वरूपी पर्याय पण काहीतरी केला पाहिजे, कारण प्रत्येकाचा जीव आहे. आता त्या मुक्या जीवांनी असं काय केलं होतं की निसर्गापुढे त्यांनाही काही करता आलं नाही, त्यांचाही जीव नाही वाचला. तर असो, परमेश्वराने सर्वांना सुखी ठेवो. माझे स्वामी आहेतच ब्रह्मांड नायक, त्यांनी सर्वांवर लक्ष ठेवावं आणि सर्वांच्या पाठीशी उभं राहावं, एवढीच इच्छा. तर आज थोडीशी तब्येत बरं वाटलं म्हणून मी भेंडीची भाजी करायला घेतली, कारण ही बरेच दिवस माझी तब्येत बिघडल्यामुळे भाजी तशीच जाग्यावर होती. तर थोडीशी काळपट पडली होती, पण भेंडी छानच होती म्हणून स्वच्छ धुवून घेतली, बारीक चिरून घेतली. हे बघा, त्याला आणि भाजूनही घेतली लिंबाचा रस घालून. तर भाजून झाल्यानंतर त्यामध्ये धनाजिरा पावडर, लाल तिखट, हळद, थोडासा किचन किंग मसाला आणि मीठ पण घातलं होतं. आणि हे बघा, अशा प्रकारे मी सगळं हे घालून घेतलं. तर सांगण्याचा उद्देश काय आहे की घरची बाई आजारी असेल तर सगळीच गाडी बिघडते. तर अशा प्रकारे माझी गाडी बिघडली होती. हे बघा, तर आता यामध्ये मी थोडंसं बेसन आणि तांदळाचं पीठ घातलं आणि छान कोट होण्यासाठी ठेवून दिलं सगळं लावून. तर असं मिक्स करायचं आणि 1 तासभर मी ठेवून दिलं होतं आणि मग बाकीचं स्वयंपाक करायला सुरुवात केली. हे बघा, अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं. आता हे छान मिक्स झाले. तर कढईमध्ये मी तेल गरम करत ठेवले. हे बघा, तेल गरम झाल्यावर त्यामध्ये थोडंसं जिरं आणि थोडीशी मोहरी. हे बघा, जिरं छान नाचायला सुरुवात केली जिऱ्याने. हे बघा, आणि मोहरीत घातली. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा. हा कांदा छान परतवून झाल्यानंतर ही भेंडी सगळी आपल्याला याच्यामध्ये घालायची. हे बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता ही भेंडी झाली परतवून. त्यानंतर वरतून कोथिंबीर आणि थोडंसं ओलं खोबरं. हे असं छान परतवून झाल्यानंतर भेंडी पण छान शिजते, चवीलाही छान लागते. अशी भाजी नक्की करून बघा. आणि हे बघा, आता ही आपली भाजी छान मोकळी झाली आहे आणि तयारही झाली आहे. तर ही बघा, अशा प्रकारे माझी ही भेंडीची भाजी तयार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.